आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिममधील पोहरादेवीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पोहरादेवी गावामध्ये संत सेवालाल महाराजांची आज सकाळी पालखी प्रस्थान पार पडलं। त्यानंतर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये आज हजारो भाविक दाखल झालेत। संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण बघतोय मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि एक वेगळाच माहोल इथे तयार झालाय। नक्कीच बंजारा समाजांचे संत श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं जे आहे ते विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते पोहरादेवीमध्ये केलं जात आहे। देशभरातील बंजारा समाजाची करोडो लाखो बंजारा समाजांची काशी म्हणून जे आहे ते पोहरादेवीला पाहिलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जयंतीच्या निमित्तानं जे आहे ते विविध कार्यक्रम केले जातात। आपण बघू शकतो तरुणी आहे ज्या संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये दंग झालेले आहेत। पालखी या ठिकाणी निघालेली आहेत। मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसतोय। ठिकठिकाणी जे आहे ते पालखीचं जंगी स्वागत केलं जातंय। सोबतच जर आपण पाहिलं मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 500 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी जी आहे ती पोहरादेवीमध्ये झाली होती आणि त्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज खासदार एकनाथ शिंदे असेल, सोबतच मंत्री दादा भुसे असेल, गुलाबराव पाटील असेल आदी मंत्री जे आहेत ते आज पोहरादेवीमध्ये येणार। आपण बघू शकतो ठिकठिकाणी जे आहे ते जल्लोषात या पालखीचं स्वागत केलं जात आहे। पारंपरिक बंजारा नृत्य असेल या ठिकाणी भाविक करताना दिसत आहे। एक भक्तिमय वातावरण जे आहे सध्या आपल्याला या पोहरादेवी नक्कीच आणि बंजारा समाजामध्ये एक वेगळा उत्साह, वेगळा आनंद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी स्वप्नील।